त्यावीण हे नासी नव्हे दुसरी या ऐसी सवे तुका मिला त्याने अगुणा आणला म्हणती नंदाची या पुरे आजी चोरी केली खरे। कार्तिक मासाच्या कार्तिक स्नानाच्या निमित्तानं भगवान परमात्मा पंढरीशाचा विठ्ठलेशाचा गोपाळ कृष्णाचा हा काकडा आरतीचा सोहळा एक मास जर आपण करीत आज त्याची अंगता होते अर्थात पूर्णता होते। पूर्णतेचा आजचा हा दिवस फलप्राप्तीचा आणि फलप्राप्तीचा जो दिवस आहे त्या दिवसाला परमात्म्याच्या फल देण्याच्या विधीचं आपल्याला चिंतन करावं लागतं। एक वेळेस सनकादी ऋषींना यासाठी विचारले गेले समस्त पुराणांचं सार काय असा प्रश्न। 18 महापुराण, 18 उपपुराण, 18 औपपुराण आणि पुन्हा अधिक संख्येमध्ये प्राप्त होणारी स्थल पुराण आहे। महापुराणांचा विचार हा श्रीमद भागवतादी पद्म स्कंद इत्यादी नावाने आपल्याला उपपुराणाचा विचार करीत असताना त्याच्या असलेल्या देवतेच्या संबंधाने तो भाग वर्णन केलेला आहे। व्यासांनी जे कथन केलं तो भाग महापुराणात येतो आणि व्यास शिष्याकडून जे कथन झालं आणि त्यांच्या असलेल्या प्रशिष्य वर्गामध्ये एका असलेल्या अवताराच्या संबंधाने जी काही लीला आणि तिचं कथन ते उपपुराणात येतं आणि त्याच्याहूनही अलीकडे आला असता औपपुराणाची व्यवस्था लागते की जी प्रशिष्य वर्गाकडून पुन्हा पुन्हा त्यांच्या असलेल्या वेगवेगळ्या सामान्य जनामध्ये त्या गोष्टीचा विचार झाला, विस्तार झाला, प्रचार झाला। त्याच्याहूनही अजून थोडं पुढे गेलं तर पंढरपूरचं महात्म्य काय, अयोध्येचं महात्म्य काय, काशीचं महात्म्य काय, लहान लहान असलेली तीर्थक्षेत्र की जसं तिथं एक सोमनाथपूर म्हणून तीर्थक्षेत्र तिथलं महात्म्य काय हे महापुराणात सापडणार, उपपुराणात या गोष्टी सापडणार। ते सगळ्या गोष्टी आपल्याला स्थल पुराणात तिथे झालेल्या ऋषींच्या तिथे झालेल्या महात्म्यांच्या अनुभवाचा जो विचार आहे तो विचार स्थल पुराणाच्या माध्यमाने शास्त्राने आपल्याला प्रतिपादन केला। महात्म्यांचा अनुभव या माध्यमाने आपल्याला प्रमाण स्वरूपाचा मानता येतो आणि तिथल्या असलेल्या स्थलांचं, क्षेत्राचं, तीर्थाचं काय महात्म्य या सगळ्या गोष्टी आम्हाला समजून येतात। अर्थात महापुराण, उपपुराण, औपपुराण आणि स्थलपुराण असा एवढा सगळा वाङ्मयाचा जो विस्ताराचा प्रकार आहे तो प्रकार सगळा समजून घेत असताना प्रश्न पडतो की नेमकं सांगण्याचं तात्पर्य काय। महापुराणांची संख्या लाखागणिक आहे श्लोकांची, ती काही साधी सुधी नाही। एकटं श्रीमद भागवत घेतलं तर 18,000 श्लोक येतात। पद्म पुराणाचा विचार केला 55,000 श्लोक आहेत। स्कंद पुराणाचा विचार केला 81,000 श्लोक आहेत। महाभारताचा विचार केला 1,00,000 श्लोक आहेत। हे काही उदाहरणादाखल मी आपल्याला सांगतोय। उपपुराणांची संख्या तर मी अजून सांगितली। महापुराण 18 आहे, उपपुराण 18 आहे, औपपुराण 18 आहे आणि स्थलपुराण किती आहेत पुराण। त्यातही पुन्हा प्राप्त असणाऱ्या महापुराणाचा विचार केला तर काही भाग प्रकाशित आहे, काही भाग अप्रकाशित। तो भाग आपल्याला ठाऊक नाही वा त्याची असलेली हस्तलिखित उपलब्ध आहे पण प्रकाशनात आलं नसल्या कारणानं आपल्याला नेमकी ती संख्या काय असावी या गोष्टीचा विचार करता येईल। म्हणून प्रश्न पडतो की नेमकं तुम्हाला सांगायचंय एवढं सगळं आहे, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत,
एखादा आपला आप्त व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगतोय, आई वडील काहीतरी सांगताय, मोठा भाऊ काहीतरी सांगतोय, गुरुजी आपल्याला काहीतरी सांगताय, किंवा जो व्यवहारी गुरु आहे, व्यवहारामध्ये मार्गदर्शन करणारा असा जो कोणी मॅनेजमेंट गुरु म्हणा, तो जो आहे त्याचा आपण ऐकतो का? ऐकत नाही. तो जे बोलतो ते खोटं बोलतो असं मानतो का? असं मानित नाही. खरंच बोलतो असं असतं. किंबहुना तो आत असल्यामुळं तो जे सांगतोय ती गोष्ट आम्ही मानूनच पुढे जात असतो, आणि ती यथार्थही असते. व्यवहारात खोटी ठरते असं होत नाही. पण बहुत काही जर तो बोलून गेला, अनेक उपाय जर त्यांनी सांगितले, तर प्रश्न पडतो मी नेमकं काय करू? देवपूजेचे प्रकार हे खूप आहेत, सर्वांना ठाऊक असेल. आता आपल्याला वेळ नाही त्यामुळे फार विस्तारात मी जाणार, पण ठाऊक असलेला भक्तीचा प्रकार सुद्धा 9 प्रकाराची भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम यस्य विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम. श्रवण कीर्तन स्मरण इत्यादी 9 विधा भक्तिशास्त्राने सांगितली. 9 प्रकाराने सांगितली म्हटल्यानंतर 9 भेद आहे, म्हणजे 9 भेद असल्याविना तो प्रकार वेगवेगळा शास्त्राने सांगितला. श्रवण करीत असताना श्रवणाचा प्रकार निराळा ठरणार, वंदन करीत असताना वंदन भक्तीचा प्रकार निराळा ठरणार. भक्ती म्हणूनच आहे, पण निरनिराळेपणा, निरनिराळी नियमावली त्या प्रत्येक भक्तीमध्ये आम्हाला सापडते. 9 विधा भक्ती आमच्या पुढे ठेवल्या आणि आम्हाला जर उपदेश केला, भक्ती कर, भक्तिशास्त्रामध्ये प्रवृत्त हो, भक्ती मार्गामध्ये प्रवृत्त हो, नेमकं काय करू? श्रवण करू, वंदन करू, दास्य करू, आत्मनिवेदन करू, काय करू? नेमक्या कोणत्या मार्गाचा आश्रय करू? कारण का प्रभेद दाखवून दिला. जोपर्यंत भेदाचं ज्ञान मला नव्हतं, वेगवेगळ्यापणाचं, तोपर्यंत मी मनाला वाटेल त्या पद्धतीमध्ये ईश्वराच्या असलेल्या प्राप्तीसाठी खटाटोप करणारा ठरत होतो. भेदही दाखवून दिले आणि त्याची असलेली उदाहरणही दाखवून दिली. दास्य भक्तीचं उदाहरण हनुमंतराय. त्या दास्यत्वाविना अन्य कोणता भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रकट झाला असा विचार करता येतो. हनुमंतरायाचं अंतःकरण हे दास्य भक्तीने, स्वामी आणि दास या भावाने व्याप्त झालेले आहे. मग एक सर्वश्रेष्ठ उदाहरण तिथं आहे. श्रवण भक्तीचं उदाहरण परीक्षित आहे की जो केवळ श्रवण मात्रे करून, पूजा झाली नाही, अर्चा झाली नाही, नमस्काराधिक प्रक्रिया नाही, यज्ञ यागाधिक क्रिया नाही, केवळ श्रवणाच्या माध्यमाने एक मोक्षु असे आयता श्रवणाची माझी. श्रवण केलं आणि तो श्रेष्ठ अशा फलाला प्राप्त झाला, निश्रेयसाला जाऊन मिळाला. आत्मस्वरूपाला, परमात्म स्वरूपाला प्राप्त होणं आणि निर्तिशय नित्य अशा त्या आनंदाची प्राप्ती करून घेणं, हा सगळा प्रकार त्याच्या ठिकाणी घडला एका श्रवण माध्यमाने. एक श्रवण भक्ती घडली तर त्या फलाची प्राप्ती होते. नेमकं केलं काय पाहिजे? श्रवण करू, वंदन करू, दास्य करू, हा असा प्रश्न उद्भवतो आणि तो प्रश्न यथार्थही आहे. केलं काय पाहिजे? सगळ्या असलेल्या पुराणांचं कथन झालं, सगळ्या असलेल्या ईश चरित्राचं कथन झालं, श्रीकृष्ण चरित्राचं कथन सुद्धा बहुत प्रकाराने झालं. यास ते सांगताय, समस्त ऋषी श्रवणही करताय. मग सगळ्यांना निर्माण झालेला प्रश्न आहे की नेमकं याचं तात्पर्य काय? कोणती गोष्ट सांगतात? तात्पर्याचा विचार करताना सगळ्या गोष्टी अमान्यत असं नाही. आम्ही लोण्याचा विचार करतो पण दूध आम्हाला अमान्य असं होणार नाही. दही मान्य, दही मान्य, मुसळणही मान्य, आणि मग प्राप्त होणार जे नवनीत आहे ते मान्य. साध लोणी आणि नवनीत याच्यामध्ये फरक समजून घेतला पाहिजे. लोणी आपण कडवितो,
काहीतरी शिल्लक राहत इथे टाकून द्यावं लागतं. किंवा आवडत नाही म्हणून त्याला काय म्हणायचं, बेरी. त्याला का तसं म्हणतात हे मला ठाऊक नाही, त्याला बेरी म्हणतात. हा मराठी शब्द हिंदी इंग्रजी ते मला माहिती, पण तो भाग राहतो का राहत नाही, शिल्लक राहतो ना. शिल्लक काहीतरी राहतंय आणि काहीतरी टाकावयाचं शिल्लक राहतंय. असा सगळा कोणताही भाग ईश चरित्राच्या संबंधाने आम्हाला विचारात घेता येणार. परमात्म्याच्या संबंधाने, परमात्म्याच्या त्या चरित्राच्या संबंधाने म्हणतो नवनीता तैसे घे अनंता असं म्हणत असताना नवनीत प्राप्त झालं आणि प्राप्त झालेल्या फलातून आम्ही काहीतरी टाकावं असं होणार नाही. ते श्रीमद भागवताचं दर्शन करीत असताना सुद्धा विचार असा केला, हे परिपक्व फळ म्हणजे काय, याच्यात टाकावयाचा त्याज्य असा भाग बीच्या रूपात सुद्धा नाही. पिबत भागवतम रसम आलयम मुहुरहो भुवि भावुकाः. तरी ते पान करावं, रसमय ही कथा आहे. जे त्याज्य भाग त्याच्यात लोण्यामध्ये लौकिक असलेल्या लोण्याचा विचार केला तर हा भाग प्राप्त होतो. पण नवनीत तसं नाही, ते नवच आहे. म्हणजे काय, त्याच्यात टाकावयाचा काही प्रकार नाही. परिणिती तुपामध्ये अंतिम असं ते फल आहे की जे फल संपूर्णतया ग्राह्य अशा पद्धतीचे पुष्टी देणार. परमात्मा लोणी खातो असा जरी उल्लेख आला तरी विचार करावा लागतो, तो नवनीतच घेतो. साधू पुरुषांच्या अंतःकरणाविना इतरांचं कोणत्याही पद्धतीमध्ये स्वीकारण करणं हे परमात्म्याच्या ठिकाणी घडतच. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे. संत महात्म्याच्या चित्ताचा विचार हा आत बाहेर मृदुत्वाच्या संबंधाने केला, मऊपणाच्या संबंधाने केला, म्हणजे कारुण्याच्या संबंधाने केला. भक्ती रसाने परिप्लुत झाले, भक्ती रसाने ओतप्रोत भावाने व्याप्त झालेला साधू पुरुष आणि त्या साधू पुरुषाचं अंतःकरण हे नवनीत आहे. आणि ते नवय सातत्य चिर तरुण आहे. ते काही वृद्धावस्थेला जाणार, अवस्थांतराला जाणार, काल देश याच्याने काहीतरी परिणामाला पावणार असं करत त्याच्या अंतःकरणाचा जो ठरलेला भाव आहे तो जसा तसा राहणार. उदाहरण देतो म्हणजे ती गोष्ट आपल्याला समजून येईल. पतिव्रतेचं जे चित्त असतं ते काही चांगल्या परिस्थितीमध्ये पतीपाशी झुरतं आणि वाईट परिस्थिती आली की पतीपासून वेगळं होतं असं नाही. पतिव्रता म्हणजेच पतीशी एकनिष्ठ. अंतःकरण परिस्थिती पाहून, देश पाहून, काल पाहून कोणत्याही पद्धतीत अन्य ठिकाणी रमत, अन्य ठिकाणी जात, पण त्या असलेल्या पतिव्रतेचा मान परमार्थात सत्य असलेल्या क्षेत्रामध्ये तिचा मान करतो. साधू पुरुष, संत पुरुष, सज्जन पुरुष, सद्भावी, धार्मिक, अदानी असे जे जे म्हणून साधक आहे, ते साधुभावाला प्राप्त झालेले, त्यांचं सगळ्यांचं चित्त हे नवनीत आहे. आणि ते नवनीत पुढे ठेवलं तर म्हणता येतं विठू खारे साखर कोणी, नाहीतर म्हणता येणार नाही. आपली साखर सल्फरयुक्त आणि ती खाल्ली तर पुढे जाता हे आधीच सांगताय त्याला आधीच चालता येत नाही, तुम्ही त्याला अजून साखर घाला म्हणजे त्याचे फायदा द्या असं थोडीच आहे. ते लोणी असेल, शर्करा असेल, मिश्री म्हणजे खडीच असेल, तर सगळा प्रकार अशा पद्धतीचा असला पाहिजे. सार विचारता, सार काय, सार काय, सार आहे तर सार काय असलं पाहिजे. तर
त्या गोष्टीचा विचार करत असताना सनकादी ऋषी समस्त असलेल्या प्रश्नकर्त्या ऋषींना असा काही प्रकार सांगतात, अशी काही कथा सांगतात, असं काही तात्पर्य सांगतात की ज्या तात्पर्याचा विचार करीत असताना सनकादी ऋषी परमात्म्याने दिलेल्या गोपाळांच्या कार्याचं चिंतन करतात की जे स्वतंत्र पुराण ठरतं. एक प्रश्न आणि त्याच्यावर असलेलं एक परमात्म्याचं रसमय असं गोकुळात झालेलं चरित्र आणि त्या चरित्राचा सुद्धा समारोप परमात्म्याने दिलेल्या गोपाळांच्या कार्याने, इतरांनी होत. प्रसाद हा तिथे दिला गेला, फलप्राप्ती ही तिथे होते आणि निरपेक्ष रूपाची होते. सापेक्षिक फलप्राप्ती नाही, निरपेक्ष अशी फलप्राप्ती. त्या परमात्म्याची अशी ही प्रसाद देण्याची लीला ही पूर्णतेची लीला आहे. निरपेक्षिक भूमिकेमध्ये परमात्मा जावा, भक्तिवृत्तीमध्ये परमात्मा जावा, भक्तांच्या अंतःकरणाचा ठाम त्या परमात्म्याने घ्यावा आणि तो ठाम घेतला असता परमात्म्याच्या अंतःकरणात सुद्धा भक्तीचा तो असलेला एक उमाळा निर्माण व्हावा आणि त्यामध्ये परमात्म्याकडून आपसुका एक क्रिया व्हावी, कृपा त्यांनी वर्षावी, हा सगळा प्रकार पूर्णतेचा आहे. अन्य कोणता आणि पूर्णतेचा म्हणजे काय? इति कर्तव्यतेचा प्रकार आहे. ती इति कर्तव्यता वा ते फल ज्यास ज्यास हवं असतं त्याच्या अधिकाराप्रमाणे त्यास ते फल प्राप्त व्हावं असं जर त्याची इच्छा असेल तर त्या असलेल्या त्याच्या अधिकाराच्या व्यक्तीने काय काय करावं लागतं? अन्य कधी करावं लागत नाही. परमात्म्याने त्याच्या भक्तांना तो प्रसाद जसा दिला त्या प्रसंगाचं स्मरण करणं हे कर्तव्य ठरतं, हे शास्त्र ठरतं. तात्पर्याचा निर्णय करीत असताना परमात्म्याने प्रसाद दिला या गोष्टीचं जर चिंतन सनकादी ऋषी करतात तर समग्र असलेली ही उपासना, समग्र असलेलं हे अनुष्ठान की जे मग काकड्याच्या आरतीच्या निमित्ताने का असेना किंवा अन्य कोणतंही निमित्त साधून का असेना त्याची जी पूर्णता आहे ती पूर्णता प्रसाद प्राप्तीच्या चिंतनातच आहे, अन्य चिंतनात नाही. काकडा आरती असं म्हणतोय ती आरती आहे. आ म्हणजे पर्यंत आणि कुठं पर्यंत? रती पर्यंत. रती म्हणजे प्रेमाविर भावापर्यंत ती पण आम्ही करतो. जोपर्यंत अंतःकरणात आमच्या प्रेम निर्माण होत नाही ईश्वराविषयी तोपर्यंत उपासना ही स्थूल रूपाने का होईना कर्तव्य आणि ती कर्तव्य असलेली उपासना नियमाने नित्य नियमाने करावीच लागते. परिणाम काय? आरती प्रेम निर्माण होणं तिथपर्यंत अंतःकरणामध्ये ईश्वराच्या निरपेक्ष असं प्रेम आहे का हा प्रश्न विचारला असता इतरांनी सांगावं याची गरज नाही. बा इतरांनी त्या गोष्टीचं चिंतनही करू नये आहे का नाही. समोरच्या व्यक्तीमध्ये अंतःकरणात त्याच्या परमात्म्याविषयी धर्माविषयी प्रेम आहे का नाही या गोष्टीचा विचार इतरांनी करू नये. इतरांनी न्यायाधीश होऊ नये, स्वतः न्यायाधीश व्हावं. आपण किती पाण्यात आहोत दुसऱ्याने सांगितल्यापेक्षा स्वतःला कळावं. उत्तर काय असेल माझ्या पुरता विचार करतो नाही. सगळ्यांनी काय विचार करायचा आहे तो त्याचं त्याने समजून घ्या. परमात्म्याविषयी अंतःकरण आमचं कसं आहे? आमचा कंठ दाटतोय का? आमच्या अंतःकरणात मुलाबा निर्माण होतोय का? आमचं अंतःकरण दुसऱ्या परिभाषेत सांगतो विरघळतंय का?
द्रवीभूत होतंय का? परमात्म्याचं नाम आम्ही घेतलो तर त्या परमात्म्याच्या संबंधाने काही विचार होतोय का? परमात्मा मला प्राप्त व्हावा असं मला वाटतंय का? परमात्मा आमच्या ठिकाणी आता प्राप्त नाही ही तरी वृत्ती जागी होतीये का? विचार तो व्हायला. आणि हा सगळा विचार रती म्हणजे प्रेमापर्यंतचा आणि प्रेम प्राप्ती पर्यंतचा हा असलाच पाहिजे. हा विचार आम्हाला मार्ग भटकू न देणार आहे. संपत्तीची प्राप्ती होत नाही तोपर्यंत अंतःकरणात भाव काय असला पाहिजे? प्राप्ती नाही आणि मिळवतो हा भाव असला पाहिजे. माझ्यातच भाव निर्माण झाला तर थांबला ना, विचार थांबला, क्रिया थांबली, कर्म थांबलं, असा सगळा भाव निर्माण. म्हणजे काय? फलापर्यंत तो जाणार आणि उपासना ही जोपर्यंत फलापर्यंत जात नाही, फलप्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उपासना पूर्ण झाली असा विचार होणे नाही. असा विचार आणि हे दृष्ट फल आहे, अपूर्व नाही. परमात्म्याने आम्हाला पुढे उभं राहून दर्शन द्यावं याच्यामध्ये अदृष्टता काय तपास? आमचा कोणता तरी परगावचा मनुष्य आहे, नातेवाईक आहे, प्रिय आहे आणि त्यांनी आमच्या पुढ्यात येऊन थांबावं. पण जोपर्यंत तो पुढ्यात येत नाही तोपर्यंत प्रयत्न करावेच लागतात. येतोस का नाही, येतोस का नाही, फोन, व्हॉट्सअप मेसेज हे करावे लागतात. व्हॉट्सअप मेसेज नाही बघितले तर फोन कर, फोन नाही उचलला तर व्हॉट्सअप कॉल कर, व्हॉट्सअप कॉल नाही उचलला तर व्हिडिओ कॉल करतात, व्हिडिओ कॉल नाही उचलला तर आता इंस्टाग्राम चालू झालंय आणि त्याच्या रील वरनं कळतं की तो कुठे आहे. आणि त्याला आवड असते ना फोन आता धरायचा आणि थोडस नाचता येईना अंगण वाकडं का अंगण न वाकडं पण टाकलं आणि ते दाखवायचं आणि तिथे लिहिलं जातं की अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक. विश्लेषण केल्यावर काय होणार? तो जो सिंबॉल आहे ना ए आणि त्याच्या पुढे असा गोल तिरकी घेतलेला त्याचा अर्थ ऍट असतो. पण ते इंग्लिश मधलं नाही बरं, ते मॅथमॅटिकल इंग्लिश लँग्वेज मधलं आहे. नाहीतर आम्ही ते समजतो कुठलं तरी नवीन आम्ही शोध लावतो. जे व्हॉट्सअपची लँग्वेज आहे ना त्याच्यात गॉड ब्लेस यू असं लिहायचं. एवढं मोठं कोण लिहा, मग लिहायचं काय गबू म्हणजे GBU त्याला गबू म्हणा. गुड नाईट लिहायचं तसं नाही लिहायचं, एवढं कोण मोठं लिहा. मग तिथे लिहायचं GN हे सगळ्यांना फॉल झालं. मग तसला तो प्रकार व्हॉट्सअपचा आहे आणि हा प्रकार मॅथमॅटिकल लँग्वेजचा आहे. जिथे कमी शब्दामध्ये आम्हाला काहीतरी सिद्धांत व्यक्त करायचा आहे म्हणून तिथला तो प्रकार आम्ही घेतो. ईश्वराचं चरित्र आणि त्याचं तात्पर्य याचा आपण विचार काय असलं पाहिजे. फलप्राप्ती प्राप्ती जोपर्यंत ती प्राप्ती होत नाही तोपर्यंत आहे. दृष्ट फल असल्यामुळं जोपर्यंत तो पुढ्यात येत नाही तोपर्यंत प्रयत्नरतता असलीच पाहिजे. आणि जर प्रयत्नरतता मध्यातच थांबली तर उपासना खंडित झाली असं समजा. आणि खंडित उपासनेचं फल ऐहिक सुद्धा प्राप्त होत नाही. गर्भ वाढता वाढता थांबला, आता कोणत्या उपायाने वाढायचा? थांबला तर हात वाढता वाढता थांबला, आता काय? उंची वाढता वाढता थांबली, 18 वय निघून गेलं कि मग पुन्हा डॉक्टर आला काय, वैद्य आला काय, काही एकच उदाहरण मी स्वतः आहे. म्हणजे त्याचा फार मोठा इतिहास आहे तो मी आपल्याला सांगू इच्छितो की कोणी काळजी घेताल म्हणून. मी 5वी 6वीला होतो, म्हणजे वय 10 11 12. तेवढे विचारलं तुमची वाढायसाठी काही असलं तर सांगा डॉक्टर.
डॉक्टर म्हणाले अजून 6-7 वर्षे अवकाश, आता लहान आहात तुम्ही, पण आपसोका उंची वाढत, सायकलिंग करा, खूप सायकलिंग. घरातली सायकल संपली तर भाड्याची घेऊन जातो. सायकलिंग खूप केली. मला काही लक्षात आलं नाही की काही वयाची, आता माहितीच नाही ते काय. 11वी 12वी झाली, मित्र सगळे वाढले, मी काय तिथंच थांबलो. काहीतरी भांगड झाली असेल. आता विचार म्हणजे तुमचं वय काय? म्हटलं 12वी आहे. 18 झालं का? झालं. आता काही होत नाही म्हणजे. मला आधी विचारलं त्यावेळी किती झालं. वैद्य आला तरी ते वाढत नाही, थांबलं की थांबलं, खंडित झालं, हे काही फल प्राप्त होणार नाही. त्याला निरंतरता असली पाहिजे. दृढ भूमी असा सगळा सतू नैरंतर येणं योग सूत्र. पतंजली महात्मा सांगतात नैरंतरता, निरंतरता उपासनेमध्ये असली पाहिजे. आणि ही निरंतरता म्हणजे अखंडितपणा कुठपर्यंत असला पाहिजे, त्या दृष्ट फलाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत, तो समोर व्यक्ती आमच्या येऊन थांबत नाही तोपर्यंत ती कथा वा तो प्रयत्न आमचा जशाला तसा चालू असला पाहिजे. जसं की आपलं आता हे प्रवचन आहे, पाहुणे येत नाही तोपर्यंत चालू राहणार आहे. मनात मी कल्पना करणार नाही निघालेत म्हणून. असं इथं बघितलं की मग 5 मिनिटाने थांबवणार. फक्त तुमची नजर माझ्याकडे ठेवा, जर पाहुणे कधी येतील म्हणून पाठीत डोळे जातील. सांगण्याचा हेतू काय? अखंडितपणा असावा. आणि तो अखंडितपणा त्या फलाच्या प्राप्तीपर्यंतचा दिसतो. फलप्राप्ती होत नाही तोपर्यंत ही गोष्ट सातत्याने करणं हे कर्तव्य ठरतं. म्हणून विचार काय मांडला सरकारची ऋषींनी की पुराणाधिकांचं तात्पर्य काय, तर ईश्वराने दिलेलं निरपेक्ष रूपाच्या भूमिकेत जाऊन गोपाळांना जे फल ते तात्पर्य, आणि काही तात्पर्याचा विचार तेवढा आहे. म्हणून नामदेवरायांसारखी संत मंडळी सुद्धा पूर्णतेचा विचार करीत असताना म्हणतात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. कारण का त्या गोकुळामध्ये ही कथा झाली ना, ती काही मथुरेत झाली नाही, ती द्वारकेत झाली नाही, ती पंढरपुरात झाली नाही, ती उदगीर मध्ये झाली नाही, ती झाली गोकुळामध्ये. रांगता बोधने राखीत आहे अशी ती पद्धती आहे. गई वळत असताना परमात्म्याच्या अंतःकरणात जो भाव निर्माण झाला तो भाव असा आहे की पूर्णता प्राप्त व्हावी. आणि ही पूर्णता प्राप्त होण्यासाठी म्हणून जो काल अपेक्षित आहे, जो देश अपेक्षित आहे, तो देश आता याच्या विना दुसरीकडे सापडणार नाही. कारण का हे कुळ आहे. कुळाचा विचार कसा होतो, हे गोकुळ आहे, गाईंचं कुळ आहे. आणि त्या कुळाचा विचार आणि त्या कुलधर्माचा विचार निश्चित देश संबंधाचा आहे, निश्चित आहे. जननी जन्मभूमिश्च स्वर्गात अपि गरीयसी. माझं वचन नाही, सुभाषितकारांचं वचन नाही, संस्कृत पंडिताचं वचन नाही, कोणत्या ऋषीचं वचन नाही, ते साक्षात रामरायाचं वचन आहे. किती वाल्मिकी रामायणामध्ये आम्हाला सापडतं. जन्मभूमी आहे ती, जन्मभूमी देश संबंधाने विचार, जन्मभूमी या शास्त्राने ठाऊक झालेल्या स्वर्गादींपेक्षा सुद्धा श्रेष्ठ असते. कारण तिने मला स्वातंत्र्य, माझा जन्म तिथे होतो, स्वातंत्र्याची भूमिका तिथे प्रतिष्ठित होते. मी स्वतंत्र रूपाने तिथे अभिव्यक्त होतो.
तो देश महत्वाचा आहे. म्हणून कुल आणि गोकुल वा गोकुळ याचा विचार फलप्राप्तीच्या दृष्टीने साधते महत्वाचा आहे. कारण का तिथे स्वतंत्रता आहे आणि प्रत्येकाच्या असलेल्या क्रियेची स्वतंत्रता ही तपासली तर निरपेक्षित भूमिका सुद्धा तिथे जागी होते. आम्ही आमच्या घरामध्ये निरपेक्ष असतो, इतराच्या घरात गेल्यावर सापेक्ष असू. इथेच बसायला का दिलं, तिथेच का बसायला दिलं, असंच का केलं, तसंच का केलं, हा सगळा प्रकार आमच्या वृत्तीमध्ये येत असतो. पण स्वतःच्या घरामध्ये तसं होत नाही. खुर्चीवर बसला खुर्चीवर, खाली बसला खाली, खोलीत बसला खोलीत, बाहेर बसला बाहेर. तसंही स्वतःच्या घराच्या बाहेरच्या ओट्यावर बसायला सुद्धा कमी करत नाही. आणि या म्हणण्याच्या मागची पार्श्वभूमी तपासा. चांगले कपडे घालून बसत नाही, लुंगीवर सुद्धा बसतात. का म्हणे बाहेर असं जाता येतं का, आमचा वाट आहे ना तो, मग आम्ही कशीही बसू, काय बिघडते, कोण बोलणार आहे आम्हाला, हा ही योग्य भूमिका आहे, हा दोष नाही. काय बिघडते, लुंगी म्हणजे काही कपडे नाहीत का, ते 3/4 वर आला काही कपडा नाही का तो, तुला जे दिसायचं नाही ते आम्ही दाखवतोय का. आम्ही बसलोय ना, लज्जा निवारणे विनियोग म्हणून कपडे, तुला लाज वाटू नये म्हणून आम्ही कपडे घालतो, आम्हाला लाजच नाही. सगळ्याचा हेतू काय, निरपेक्षित भूमिका ही स्वस्थानी आहे. कारण तिथे स्वातंत्र्य. मग गोकुळ हे स्वतंत्र सत्ता आहे आणि स्वतंत्र असलेल्या त्या ईश भक्तांच्या सत्तेचा विचार केला तर निरपेक्षित असलेलं ते फल वा सापेक्ष निरपेक्ष भाव उलटून असलेलं जे फल आहे, जी पूर्णता आहे, जो आनंद आहे, तो तिथेच प्राप्त होणार आहे. आणि तो असा कसा प्राप्त होत, परमात्म्याने निरपेक्ष फल द्यावं याचं गोपाळांना ठरवलं. खरंय, पण परीक्षा न करता ठरवलं असं होणार. परीक्षा करून ते कुठं ठरवलं म्हणजे कसं ठरवलं असेल त्याचा विचार होत. आणि त्याचा विचार इतर कोणत्याही क्रियेत होत नाही, तर परमात्म्याने केलेल्या चौर्य निलेत होत. परमात्मा चोरी करत असे ही गोष्ट आपल्याला ठेवतो. गवळणींच्या घरी जाऊन परमात्म्याने चोरी करावी आणि ती चोरी करत असताना परमात्मा जे लोणी घेत होता, जे दूध दही घेत होता, त्या सगळ्या असलेल्या दूध दही लोणी इत्यादी जे जे म्हणून काही असेल त्या सगळ्यांचा विचार होत असताना गोपाळांची भूमिका तपासली जाते. आणि गोपाळांच्या भूमिकेमध्ये काय आहे की त्यांना हे हवंय का असा विचार होतोय. गोपाळ असा विचार करताय की त्या परमात्म्याला भेटलं, त्या परमात्म्याला प्राप्त झालं, ती गोष्ट आम्हाला प्राप्त झाली. त्यांच्या अंतःकरणात कोणताही भाव आणि तो भाव नसल्या कारणानं त्या गवळणींच्या घरी सुद्धा होतंय काय, तुकाराम महाराज सांगतात.